नमस्कार. नगर दक्षिणेची यंदाची लोकसभा निवडणूक अटीतटीची होणार असं बोललं जात असलं तरी सध्या अटीतटीचं वाटणारं वातावरण हे वरवरचं दिसणारं वातावरण असल्याचं जाणकार राजकीय विश्लेषकांचं मत आहे. एकीकडे अजित पवार यांना ऐनवेळी सोडून शरद पवार गटात सामील होत राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी हातात पकडलेले माजी आमदार निलेश लंके यांची हवा सामान्य नागरिकांत असल्याचं दिसून येत आहे. असं असलं तरी स्वाभिमान जनसंवाद यात्रेला संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचं अनेक ठिकाणी दिसून येत आहे. अगदी पारनेर तालुक्यात आमच्या गावात 60 ते 40% असं होईल या आशयाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि यावर पुढे मोठे वादळ निर्माण झाले. तातडीने काहींनी जाहीर खुलासे केले. यावरून होम ग्राउंडवरच सर्व आलबेल नसल्याचं चित्र पुढे आलंय. पारनेर तालुक्यात भाजप संघटन मजबूत आहे. काशीनाथ दाते, विश्वनाथ कोरडे, राहुल शिंदे आदींनी जोरदार तयारी सुरू केली असल्याचं दिसून येत आहे. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे आणि माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी सुजय विखेंना मजबूत लीड पारनेर तालुक्यातून देण्याचा जणू चंगच बांधल्याचं चित्र आहे. सुजित झावरेंचा वाढदिवस आणि विजय औटींच्या नियोजनात कामोठ्यातील सभा या गोष्टी पारनेरमधून कुणाला जोरदार धक्का देणार हे उघड सत्य आता तालुक्यात चर्चिले जात आहे. निलेश लंके यांचे अनेक जुने सहकारी त्यांना सोडून विखे गटात कार्यकर्त्यांसह सामील झाले आहेत. या जुन्या सहकाऱ्यांकडून आता अनेक सुरस कहाण्या जनतेसमोर सोशल मीडियाच्या माध्यमातून रोज पुढे येत आहेत. तर दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांकडून होणाऱ्या गोष्टींवर शलक्या शब्दात प्रहार करण्यास सुरुवात केली आहे. विरोधी उमेदवाराची बोलण्यातील अरेरावी ही त्यांची संस्कृती दाखवत असून त्यांचे खरे रूप जनतेसमोर येत असल्याची शेलकी टीका विखे पाटील यांनी केली आहे. त्याचबरोबर विरोधकांकडे लक्ष देण्याऐवजी केलेल्या विकास कामांना जनतेसमोर नेऊन शाश्वत विकासाच्या मुद्द्यावर मते मागा असा सल्ला देखील सुजय विखेंसह महायुतीच्या नेत्यांना त्यांनी दिला आहे. दरम्यान निवडणुकीच्या धुरळ्यात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि विधानसभेचे माजी उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते विजय औटी यांची घेतलेली भेट आणि या भेटीत त्यांच्याशी बंद दाराआड केलेली चर्चा विरोधकांची झोप उडवणारी ठरत आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील समोर आला नसला तरी मंत्री विखे ज्यावेळी भेट घेतात आणि बंद दाराआड चर्चा करतात तेव्हा ती कुठल्या मुद्द्यावर असणार हे उघड आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अजून बरेच काही बाहेर येणार याचे संकेत यातून मिळत आहे. विखे फॅक्टर जेव्हा कार्यरत होतो तेव्हा भल्या भल्यांची गणिते उलटून पडतात हा इतिहास आहे. आणि नामदार विखेंनी नेमक्या मर्मस्थानीच लक्ष घातल्याने पारनेरमधून धक्कादायक चित्र मतमोजणीनंतर दिसून येणार यावर आताच चर्चा झडत आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून विसरू नका. धन्यवाद.